नमस्कार मंडळी, कुक विथ वृषाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झुणका आणि भाकर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण झुणका बनवणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई घ्यायची आणि तेल टाकून घ्यायचं। झुणका करताना झुणक्याला तेलाचं प्रमाण हे जरा जास्तच लागतं, त्यानुसार तेल टाकून घ्यायचं। तेल छान गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तेलात तडतडली की जिरं टाकायचं आणि नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा। कढीपत्ता टाकून झाला की हिंग टाकून घ्यायचं आणि नंतर कांदा टाकायचा आहे। इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक बारीक लांब असे कापून घेतलेले आहे। आता कांद्याचा हलका रंग चेंज होईपर्यंत कांद्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। कांदा छान परतून झाला की त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या। इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्यासुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायच्या। नंतर यामध्ये लसूण टाकून घ्यायचा आहे। इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या जाडसर अशा ठेचून घेतल्या आहे। ठेचून घेतलेल्या लसणाचा टेस्ट झुणक्यामध्ये खूप छान येतो। लसणाचा कच्चा स्मेल जाईपर्यंत लसूण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। इथे हा लसूण छान परतून झाला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि यांना सुद्धा छान परतून घ्यायचं। मसाले तेलात परतून झाले की यामध्ये आता बेसन टाकायचं आहे। इथे मी झुणका करण्यासाठी 2 वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे। बेसन टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। आता या बेसनाचा हलका रंग चेंज होईपर्यंत या बेसनाला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। हे बघा, इथे कसा हा बेसनाचा रंग चेंज झाला आहे। आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। इथे मी उकळलेलं पाणी टाकून घेणार आहे। अर्धा ग्लास इतकं पाणी मी इथे उकळलेलं घेतलेलं आहे। 2 वाटी बेसनासाठी अर्धा ग्लास गरम केलेलं पाणी असं प्रमाण इथे झुणका तयार करण्यासाठी मी घेतलेलं आहे। यामध्ये असलेल्या सर्व गुठळ्या काढून घ्यायच्या आणि झुणका छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा। हे बघा, इथे छान झुणका एकजीव होईपर्यंत परतून झाला आहे। आता याला कव्हर करून 5 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। झुणक्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे झुणका लगेच करपतो, म्हणून त्याला अधामधामध्ये चेक करून बघायचं। हे बघा, 5 मिनिटानंतर इथे मी झुणका चेक करून बघितला आहे। त्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर आणि पिठलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। हे बघा, इथे हे पिठलं जरा घट्ट दिसत असेल, पण थंड झाल्यानंतर हे पिठलं छान मोकळं मोकळं तयार होईल। इथे पिठलं तयार झालं आहे। आता भाकरी बनवायला घ्यायच्या। त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवून द्यायचा आणि भाकरी थापायला घ्यायची। मी इथे ज्वारीची भाकरी बनवून घेणार आहे। त्यासाठी इथे मी 2 ज्वारीच्या भाकरी होईल इतकं ज्वारीचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता हे पीठ मी थंड पाण्याने मळून घेणार आहे। पण तुम्ही जर पहिल्यांदा ही भाकरी करत असाल तर तुम्ही पाण्याला उकड काढून सुद्धा ज्वारीची भाकरी बनवू शकता। त्यासाठी पाण्याला उकड काढून घ्यायची, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ज्वारीचं पीठ टाकायचं। पीठ थंड झाल्यावर छान मळून घ्यायचं आणि भाकरी थापून घ्यायची। भाकरीचं पीठ मळून घेताना खूप घट्ट असं मळून घ्यायचं नाही। खूप घट्ट भाकरीचं पीठ मळून घेतलं तर भाकर थापून घेताना भाकरीच्या कडा फाटतात। इथे आता हे भाकरीचं पीठ छान मळून झालं आहे। त्याचा आता गोळा बनवून घ्यायचा। आता गोळा तयार करताना तुम्ही भाकर किती मोठी किंवा छोटी करणार आहात त्यानुसारच त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। मी इथे मोठी भाकरच थापून घेणार आहे, म्हणून मी गोळासुद्धा मोठाच घेतलेला आहे। आता भाकर थापायला घ्यायची। त्यासाठी ज्वारीचं भरपूर असं पीठ ताटावरती टाकून घ्यायचं। ताटावरती भरपूर असं ज्वारीचं पीठ टाकून घेतल्याने भाकर ही ताटाला चिकटणार नाही। वरनंसुद्धा ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आणि भाकरी थापायला घ्यायची। भाकरी थापायला घेत असताना आधी भाकरीच्या कळा या हलक्या हाताने थापून घ्यायच्या आणि ती भाकरी अशी गोल गोल फिरवून फिरवून थापून घ्यायची।
अधामधामध्ये हाताला जरा पीठ लावून घ्यायचं आणि पुन्हा गोल गोल अशी ही भाकरी थापायला घ्यायची। हे बघा, इथे ही छान मोठ्या आकाराची भाकरी थापून झालेली आहे। ही भाकरी खूप जाड किंवा खूप पातळ अशी मी थापून घेतलेली नाही, मीडियम साईजचीच ही भाकर आहे। भाकर थापून झाली, आता ती तव्यावर टाकून घ्यायची, त्यावरनं थोडं पाणी टाकायचं आणि हे पाणी सगळ्या साईडनी लावून घ्यायचं। आता भाकरीला लावलेलं पाणी सुकलं की भाकर पलटी करून घ्यायची आहे। इथे हे भाकरीचं पाणी सुकलेलं आहे, आता मी ही भाकर पलटी करून घेणार आहे। 5 मिनिटांनंतर पलटी केलेली भाकरी व्यवस्थित भाजली गेली की नाही ते एकदा चेक करून घ्यायचं आणि त्याच्या कडासुद्धा अशा भाजून घ्यायच्या। इथे आता ही भाकरी भाजून झालेली आहे। तवा उचलून घ्यायचा, गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि आता ही भाकरी भाजून घ्यायची आहे। भाकरी भाजून घेताना आधी काठानी भाकरी भाजून घ्यायची आहे। हे बघा, इथे मस्त ही भाकरी फुगलेली आहे, मस्त टम्म फुललेली भाकरीसुद्धा तयार झाली आहे। आता ही भाकरी गरमागरम सर्व करून घ्यायची। हे बघा, झुणकासुद्धा थंड झाल्यावर कसा मोकळा झाला आहे। ताट सर्व करून घेताना मस्त आंब्याचं लोणचं घ्यायचं, कांदा घ्यायचा, हिरवी मिरची घ्यायची, झुणका घ्यायचा आणि गरमागरम भाकरी घ्यायच्या। तुम्हाला माझी ही झुणका भाकरीची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।